टाइम आहे सकाळप्रमाणे. आजचा दिवस 6वा. दिवस 6वा. काल आम्ही कसारा घाट चढले, काटन देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आता इथे आमची इगतपुरीमध्ये वस्ती होती दुपारच्या वेळेस, आणि संध्याकाळची आमची याच्यामध्ये होती गंभीरवाडीमध्ये. आता गंभीरवाडीमधून आम्ही निघालेत. आता आम्ही चाललो. आता कुठे वस्ती आहे थोडं काय माहीत नाही, तुम्हाला नंतर मग सांगतो. मॅप बघितला का कुठे वस्ती आहे ती. उद्याला आम्ही सिन्नर घाट चढू साईराम बाबांना. 4थ्या दिवसाचा ब्लॉग पडला नाही अजून, वेटिंगवरती आहे. पडला तर तुम्हाला बघायला भेटेल. आणि प्लस ही 5व्या दिवसाला पण तुम्हाला आज बघायला भेटेल. आज पडून जाईल 5व्या दिवसाला पण, बघू देऊ तुम्ही. चला, पालखी गेले पुढे, जवळच आहे म्हणजे एकदम जास्त पण नाही पुढे गेले, जवळच आहे. आम्ही हळूहळू चालले. थंडी पण एवढी लागते. आपल्या इथे मुंबईमध्ये थंडी नसेल एवढी, पण इथे जास्त थंडी आहे. हा डोंगरी एरिया पडतो ना. चला भेटूया साईराम बाबांना. हे आमची गँग. बघ एक मागे राहिलाय तो, ऊन लागते बघ. आला आमचा नाश्त्याचा स्टॉप, बघू शकता तुम्ही. बघा चला आता नाश्त्याच्या स्टॉपवरती भेटूया साईराम बाबांना. बघू शकता तुम्ही, नाश्त्याचा स्टॉप आला आहे आमचा. नाश्ता करायला बसलेत. नाश्त्यामध्ये काय कांदा पोहे आहेत. आता आमचा स्टॉप आला इथे दुपारच्या वस्तीवरचा, बघू शकतात तुम्ही. आमचा स्टॉप आहे साई सरकारचा. आता आलो आमच्या वस्तीवरती. चला आता चाललो. आता तोंड दिसत नाही ना माझं, कसं दिसेल तिथे एवढं ऊन लागते, काय दिसेल. चला दाखवतो तुम्हाला. हे आमचं रथ आहे, हे आमचं लगेज वगैरे, ही पालखी. चला आम्ही चाय मागवलाय आणि ह्यांनी पाव वडा मागवलाय. गरम आहे बघा. आमचा बाबू काय खातोय? बाबू काय खातो? वडापाव. आणि आमचा दादा पाव वडा खातो. टेस्ट आहे का? हा एक नंबर आहे. तुम्ही पण येऊन ट्राय करा कधीतरी. सिन्नरच्या घाटाच्या खालती. सिन्नरचा घाटातून लागायचा आहे, लागला नाहीये. दिसला एक नंबर लागते. साईराम बाबांना आता आम्ही सिन्नर चढायला लागलो.
सिन्नर घाट चढायला चालू केलं आता. बघू शकता तुम्ही. मला दाखवतो. हे बघा सिन्नर घाट चढायला चालू केलं. हा माझा मुलगा पण चालतोय. काय आता वरती बघूया. वरती बघूया आता मॉल वगैरे दिसतात की नाही. गेल्या वर्षी पण मॉल दिसलेले, यावर्षी काय दिसतात काय. साईराम चला पुढे भेटूया. साईराम भवन. चाय प्यायला आम्ही पूर्ण क्रॉस केला. आमचा बाबू पण चढला पूर्ण स्टार्टिंगला फक्त स्टॉप घेतलेला. हे बघा पूर्ण चढलाय सारा सिन्नर घाट. आता नाश्ता करायला बसतो, पण इथे नाश्त्याला फक्त पोहेच आहेत. सकाळी पण पोहेच खाली आणि एक ते फोडणीचं भात, दुसरं काहीच नाही. चाय प्यायला चला तिथे आमची समोरच पेट्रोल पंप आहे, तिथे आरती चालू आहे. म्हणून आम्ही इथे चाय प्यायला कारण की इथून अजून 4 का 5 किलोमीटर बाकी. चला साईराम तुम्ही पण या चाय प्या. तुझ्या चॅनलला ठेवला पावभाजी आहे, या जेवायला. स्वयंपाक करतो डाल भात, हिरामोत्याची चटणी वाट. स्वयंपाक करतो डाल भात, हिरामोत्याची चटणी वाट. जेवायला बघताना वाट.